महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा राखणदार तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ह्या कोकण भूमीचं रक्षण केलं. एकीकडे सह्याद्री आणि दुसरीकडे ही कोकणाची किनारपट्टी. त्या किनारपट्टीवरती पहिलं आरमार उभं केलं आणि अख्ख्या भारताचं संरक्षण करणारी कोकण किनारपट्टी त्यांनी खऱ्या अर्थानं संरक्षित केली. आज आपण बघतोय की या कोकण किनारपट्टीवरती अनेक विनाशकारी प्रकल्प येत आहेत. ही आक्रमणं काही परकीय नाही आहेत, ही आक्रमणं आहेत आपल्या देशातल्या भांडवलदारांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असं सरकार स्थापन केलं होतं जे सरकार म्हणतं की हे सगळं जलजंगल जमीन वाचवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा विचार केला, बहुजनांचा विचार केला, मच्छीमार, दलित, आदिवासी समाज या सगळ्यांच्या विचारातून एक स्वराज्याची निर्मिती केली. पण आजकाल आपण बघतोय हे सरकार नेमकी कोणासाठी आहे असा प्रश्न या कोकणातल्या या सगळ्या देशभरातल्या लोकांना पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र याची सगळ्यांना आम्हाला आठवण झालेली आहे. आज आम्ही आहोत मालवण या शहरात असलेल्या राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अगदी गगनचुंबी अशा पुतळ्याकडे. आणि ह्या पुतळ्याच्या इथे आम्ही सगळेजण उभे आहोत. एक स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण त्यामागे सगळ्यात मोठं स्मारक आहे जे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं, ते म्हणजे मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला. तर आज या भूमीमध्ये, या कोकणच्या राखणदाराच्या भूमीमध्ये आम्ही वाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र. आरमारास तक्ते, सोटे, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानवादी वृक्ष आहेत. त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्षांनी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिल्यावरी त्यांचे दुःखास पारावर काय. एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प काळाचे बुडोनी नाहीसे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे आणि हानीही होते. याकरिता ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.